समोर दोन कागदाचे तुकडे घेतले, दिसत आहेत 10-10 सेंटीमीटरचे, बरोबर आहे की नाही? तर प्रथम हा 10 सेंटीमीटरचा कागद हातात घ्या आणि याचं 1-1.5 सेंटीमीटर अंतर कटिंग करून टाका आणि हा 10 सेंटीमीटरचा घेतलेला जो कागद आहे याचं गोल नळकंड तयार करा. आता हे जे बनवतोय का कनिल बाल मित्रांनो, हे लई कधी पुरतच नाही. लोकांना नाविन्य निघलं की ते घ्यावंसच वाटतं, तुम्ही मी सर्वांनाच वाटतं, म्हणून लक्ष देऊन पहा. अगदी छान पैकी याचा असं गोल नळकंड तयार करा. वरती लटकवायला अडकवायला छान पैकी काळजी घ्यायची. अगदी वरच्याही बाजूला आपण छान गोड दिसलं पाहिजे एवढी काळजी घ्यायला मात्र आपण कमी पडायचं नाही. स्टॅपलरच्या साह्याने साहित्य तुम्हाला सहज उपलब्ध होणार आहे. बघा, लक्ष द्या, कृती ऐकून घेत राहा, नुसतं मनोरंजन म्हणून बघू नका. टाकलं का तोडून, ती लागत होतं लागायचं आपण एवढेच लय पटा इथे नाच दुस वरती लटकवायला अडकवायला छान पैकी व्यवस्थित असं जोडायचं. जोडले की नाही? जसं आपण पहिल्या भागाला जोडून घेतलं, त्याचा आस्वाद आनंद याला जिलेटिंग पेपर म्हणतात. कोणता पेपर म्हणतात याला? म्हणून पेपरचे नाव माहिती असण्याला किंमत आहे. मी माझी स्वतःची फसगत झाली होती, लक्षपूर्वक ऐका. ज्यावेळेला पुण्यात आम्ही पेपर कागद आणायला गेलो पहिल्यांदा, माझा फार इन्सल्ट अपमान झाला तिथं. मी आपलं हे पेपर जे पाहिजे कंदील बनवायचा का नाही तो पेपर मागितला, ते काय लवकर दाखव ना. मग मी म्हटलं पेपराचे प्रकार किती तेवढे दाखवा. दुकानदार पेपरचं नाव सुद्धा सांगत नाही लवकर, लय अवघडे. ध्यानात ठेवा, त्याला जर आपण डायरेक्टली जाऊन पेपर मागितला तरच तो पेपर देतो आणि तेही व्यवस्थित. त्याला माहिती असतं किंमतही मग तो व्यवस्थित लावतो. नाही तर आपण जर आडमुठ्याची भूमिका घेतली तर तो डबल पैसे लावतो. ध्यानात ठेवा, म्हणून नाव माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग तो पेपर घेताना माझी स्वतःची जी फसगत झालेली आहे ती तुम्हाला सांगतो मी, प्रत्यक्ष प्रॅक्टिकल बनवताना. याला जिलेटर पेपर म्हणतात. काय म्हणतात याला? जिलेटर. व्याकरण शाळा शिकत असताना ध्यानात ठेवा, लय पुढे अडचणी ती माझ्या बाबतीत आली म्हणून तुम्हाला सांगतोय मी. पुढच्याला ठेच मागला सावध, याच्याकरता तुम्हाला सल्ला देतोय. आणि हा पेपर 1 सेंटीमीटर नाही इतका सुद्धा वायाला जात नाही, इतका सुद्धा. तो बाजूला तुकडा टिकल्या लावायला उपयोगी पडतो. ध्यानात येते का? म्हणून हा पेपर वायाला जाऊ द्यायचा नाही. हा 10 सेंटीमीटर आहे. किती सेंटीमीटर आहे? 10. 5 रुपयाचा कागद आहे हा. किती? 5 रुपयाचा. असा घ्या म्हटलं कुणी 20 रुपयाला घेईन का रे? कुणीच नाही घेणार. याची वस्तू तयार झाल्यावर 20 नाही 30 रुपये बी देऊ शकतात. हे अनुभव सांगतोय तुम्हाला मी, म्हणून लक्ष देऊन पहा. हा 10 सेंटीमीटर कागद घ्या आणि तो मधोमध असा फोल्ड करा. बघा, शेवटचं आहे, लक्ष द्या. मलाही तुमची मानसिकता कळते. तू तोड करून तिकडे कुठे बसला? समोर पाहिला पुन्हा वेळ नाही थोबाड वाकडे तिकडे एक नाही. जोर आहे तोपर्यंत त्याचा आस्वाद आनंद घेतला पाहिजे. आता आपण ही मोठी जर्शी घेऊ. मगाशी बारक्या जर्शीने कापलं, 8-10 पडदे कापले, इथं 2च पडदे. लक्षात आलं का? म्हणून ध्यान देऊन पहा. दोन्ही साईडला व्यवस्थित असा एक काप मारा. राहिलेला उर्वरित भाग बारीक बारीक अंतरावर व्यवस्थित कात्रण करा. बाल मित्रांनो, तुमचा बीड जिल्हा शिक्षण क्षेत्रामध्ये आज मी दिलाय 10 वर्षापासून पहिल्या क्रमांकाला आहे. कितव्या क्रमांकाला आहे? पहिल्या. अगोदर आमचा धाराशिव जिल्हा होता पहिल्या क्रमांकाला, तो 3 नंबरला गेलाय. आणि सोलापूर जिल्हा 2 नंबरला आहे. हे लक्षात ठेवा. शिक्षण क्षेत्रामध्ये तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये बाकीच्या राजकारणात घेणे नाही आपल्याला, शाळेमध्ये नकोय बी ते, पण शिक्षण क्षेत्रामध्ये बीड जिल्हा हा आघाडीवर आहे. समजतंय का? म्हणून तुमच्या गुरुजन मॅडम सरांचं सांगितलेल्या गोष्टी ऐकत जात जा, तुमच्यासाठी फायद्याच्या. ते पास कापलं का नाही? मग हे नळकंड डाव्या हातामध्ये घ्यायचं. बघा, छान पैकी
स्टॅपलरच्या सायऱ्या, स्टॅपलरच्या टाचण्या फार स्वस्त आहेत, लई स्वस्त आहेत, म्हणून उगीच लई कुठेही मारीत बसायचं नाही. जिथं गरज आहे, जिथं आवश्यकता आहे तिथंच मारा, म्हणजे आपल्याला त्याचा आस्वाद आनंद घेता येईल. लक्षात आलं. नंतर मग जसा आपण वरचा भाग वरच्या बाजूने जोडून घेतलेला आहे, तसाच याच्या खालच्याही बाजूचा भाग याच्या खालच्याही बाजूनं एक कलर मध्ये, वेगवेगळ्या कलर मध्ये बनवा. समजतंय का. नंतर यालाही याच्या खालच्या बाजूनं झालर असल्याशिवाय गोड दिसत नाही. जपान कटिंग पेपरची झालर लावा. जपान कटिंग पेपर तेही विक्रीला माझ्याकडे संपलेत. मी तुम्हाला मगाशी सांगितलं काही वेळेला माझ्याकडे सुद्धा नसतं साहित्य. ध्यानात येते का. ते पताका पेपर वेगळा आणि जपान कटिंग पेपर वेगळा. जपान कटिंग पेपर म्हणजे काय, जपानला तयार होत नाही, आपल्या भारत देशातलीच कंपनी आहे, फक्त त्याला नाव जपान कटिंग पेपर दिलेले. त्या पेपर मधला जो फरक आहे तो तुम्हाला अगोदर आपण प्रॅक्टिकल बघूया आणि मग त्याचा तुम्हाला फरक सांगतो. पहा, व्यवस्थितपणे त्याला असं छान पैकी जोडायचे. आपण तयार करत असलेलं प्रॅक्टिकल गोड दिसलं पाहिजे. झालं की नाही तयार. हा, मग आता यालाही थोडी गन पावडर करावायची आहे, तेव्हा ते गोड दिसतं, चांगलं दिसतं. पहा, तुम्हाला प्रास्ताविक तुम्हाला बसवत असताना मी तयारी केलेली आहे. पहा, अगदी छान पैकी त्याच्या खालच्याही बाजूने याला गोट मारून घेतल्याशिवाय हे विक्री सारखे कंदील होत नाही, हे ध्यानात ठेवा. बघा, असा गोट मारला की त्याला फिनिशिंग पणा चांगला राहतो आणि वस्तू चांगली दिसते. विक्रीसाठी सुद्धा ते व्यवस्थित वाटतं. जसं खालच्या बाजूला आपण गोट मारून घेतलेला आहे, तसाच याच्या वरच्याही बाजूला छान पैकी व्यवस्थितपणे अगदी छान पैकी असं जोडा. जोडले की नाही. आता येईल की नाही कोणी वेळा 20-30 रुपयाला, बरोबर आहे की नाही. म्हणून कुठलीही गोष्ट समोर तयार झाल्याशिवाय त्याचं महत्व कळत नाही. व्यक्ती जिवंत आहे तर त्याचं महत्व कळत नाही, पाठीमागे किंमत कळते. लक्षात येतंय का. संत तुकडोजी महाराज हे अगोदर लोकांना कळलं नाही, लोकांनी शेण फेकून मारले, संतांचे लेकरं हीन समजून त्या ठिकाणी त्यांना कमी समजलं. पण आज तिथं मंदिरामध्ये गर्दी होऊन शेंगरात चिंगरीत मरतायत, दर्शनासाठी मरतायत की नाही. बातम्या ऐकते की नाही पेपरला. म्हणून जिवंत असताना माणसाची किंमत करणं हे आपलं कर्तव्य. समजतंय का. मेल्यानंतर काही कामाचं नाही आणि श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी, हे लक्षात ठेवा. श्रद्धेनं काम कुठलंही होतं, अंधश्रद्धेनं होत नाही. म्हणून जाता जाता तुम्हाला एक संदेश आहे. कार्यक्रम